जय बाळू मामा. बाळू मामाच्या नावानं चांगलं. आज या भागामध्ये मी परमेश्वर शंकरराव भोपी, अध्यक्ष श्री संत बाळू मामा प्रतिष्ठान सांगली. आज आपण या भागामध्ये बाळू मामा सुखी संसाराचा मंत्र आपल्याला सांगणार आहेत. बघा, संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रत्येकजण धडपडत असतो, प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या देवदेवतांना नवस बोलत असतो, वेगवेगळ्या देवदेवतांचं आपण दर्शन घेत असतो. आप्पाची वाडी या ठिकाणचं दैवत म्हणजे हलसिद्धनाथ आणि मामा लहानाचे मोठे झाले ते ह्याच गावात. त्यांची बहीण गंगूबाई ही ह्याच गावात दिलेली आणि त्यांची मुलगी सत्यवा हिनंच बाळू मामांना, त्यांचं नाव बाळू पण ही त्यांना मामा मामा म्हणायची, त्यामुळं बाळू मामा हे नाव प्रसिद्ध झालं आणि सगळं गाव, सगळे लोक त्यांना पुढं बाळू मामा म्हणून ओळखायला लागले. भक्तांनो, आप्पाची वाडी हे हलसिद्धनाथाची चिरंजीव समाधी असलेलं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून अनेक लोक, अनेक भक्त इथे देवदर्शनासाठी, हलसिद्धनाथाच्या दर्शनासाठी येतात. आणि ज्या ठिकाणी ही समाधी आहे या समाधीच्या थोड्याशा पुढच्या बाजूला 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावरती एक कारीचं बन म्हणून ओळखलं जातं. या माळावरती हे मेंढ्या राखायचे, नेहमी मेंढ्या राखत असत. एके दिवशी गावातील 2 स्त्रिया त्यांच्याकडे गेल्या. त्यामधील एक होती सासू आणि एक होती सून. त्या दोघी त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, मामा तुम्ही सगळ्यांचं कल्याण करता, सगळ्यांचं सुखात ठेवता, सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करता, मग आमच्या दोघीची भांडणं नेहमी का होतात? आमची भांडणं मिटवा. आमच्या घरातला जो वाद आहे तो दररोज वाद होतो, तो मिटवा. मामा त्यावर म्हणतात, अरे बाळानो, मी काय आहे, माझ्याकडे काय तुम्हाला सांगण्यासारखं काय आहे? नाही नाही मामा म्हणतात, तुम्ही दैवी अवतार आहात, तुम्ही वाचस्पती आहात, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे मार्गदर्शन करता, सर्वांचं कल्याण होतं आणि ते खरं ठरतं. मामा त्याच्यावर हसतात आणि म्हणतात, तुमची भांडणं मिटवायला मी कोण रे? मी कसे तुमची भांडणं मिटवणार? काय आहे तुमची भांडणं सांगा तरी. त्यावेळेला म्हणतात, हे बघा, मी आहे, तुझा मुलगा आहे, तो सगळं हिचं ऐकतो, ही काल परवा आलेली सून आहे, सगळं तिचं ऐकतो. त्यावरती सून म्हणाली, अहो मामा, माझा नवरा आहे, संसार मला करायचा आहे, तर मग आम्ही दोघांचं विचारविनिमय करून गोष्टी करायला नकोत का? तर ही माझं ऐकायला लागले की म्हणते हे बायकोचं ऐकतो आणि त्यांचं ऐकायला लागले की हे म्हणते आता काय तुम्ही कसं बघा आहे. मग ह्यावर मामा हसतात. ते म्हणतात, अरे आई आहे, तिचा मुलगा आहे आणि तू सून आहेस, तुझा हा नवरा आहे, ह्या गोष्टी राहणारच. पण तुमच्या दोघीचा मतिदार्थ काय आहे? ती म्हणते माझं खरं, ती म्हणते माझं खरं, दोघींचंही खरं असेल, दोघीचंही चुकीचं असेल, पण नेमकं म्हणायचं आहे काय? नाही, आमची नेहमी भांडणं होतात, हिचा ऐकतो, ती तिचा ऐकतो आणि मग आम्हाला नेमकं काय करायचं मला सांगा, आमचं बरोबर कोणाचं आहे? मामा म्हणतात, दोघींचंही बरोबर आहे आणि दोघींचं पण चूक आहे. त्या दोघी म्हणतात, असं कसं काय मामा? हे बघा, कोणाचं तुझं बरोबर असेल म्हणूनच तू सांगतेस, तिचं बरोबर आहे म्हणून ती तिचं म्हणणं मांडते आणि दोघी एकमेकीला भांडायला लागतात. ती तुझा ऐकतो, तो तुझा ऐकतो म्हणून. पण हे लक्षात ठेवा, बरोबर कुणाचं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, चूक कुणाचं हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला संसार करणं महत्त्वाचं आहे. कुणी माघार घ्यायची, कुणी भांडणं थांबवायची, याचं मी तुम्हाला उल्लेख करतो. हे बघा, ज्याला वाटतं आपला संसार सुखाचा व्हायला पाहिजे, ज्याला वाटतं आपला संसार आनंदाचा व्हायला पाहिजे, आपल्या घरामध्ये कलह नको, भांडणं नको, असं ज्याला वाटतं ना, त्यानं माघार घ्यायची. मग मला सांग, तुला वाटतं का तुझा संसार चांगला व्हावा? तुला वाटतं का तुझा मुलाचा संसार चांगला व्हावा? मग ज्यांना वाटतं आपला संसार आनंदी राहावा, सुखाचा राहावा, त्यानं माघार घ्यावी. आणि या त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्या दोघींनाही स्वतःची चूक निदर्शनास आली. कारण लोक, जग हे तुमचा तमाशा बघायला तयार असतं, परंतु स्वतःची अडचणी, स्वतःच्या संकट, स्वतःच्या समस्या ह्या तुम्हाला सोडवाव्या लागतात. ज्याला समाधानानं राहायचं आहे, ज्याला आनंदानं राहायचं आहे,
त्याने मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये माघार घेतली पाहिजे. स्वतःचं छोटंपण मोठेपण विसरलं पाहिजे. स्वतःचा युगो सोडला पाहिजे. स्वतःतला राग सोडला पाहिजे आणि त्यानं येणाऱ्या सुखाकडे, येणाऱ्या आनंदाकडे, येणाऱ्या समाधानाकडे पाहिलं पाहिजे. मामांनी किती वर्षापूर्वी दिलेलं मार्गदर्शन, दिलेला दृष्टांत आज भक्तांनो, आज प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये, प्रत्येकाच्या व्यापारामध्ये दररोज वापरताना, दररोज वावरताना आपल्याला किती महत्त्वाचं आहे बघा. एखादा मित्राबरोबर आपले संबंध बिघडलेले असतील, आपण लगेच म्हणतो तो तसा वागला, त्यानं तसं केलं. तसं नका करू. कारण हा जो मानवी देह आहे, मानवी जीवन आहे, हे पुन्हा पुन्हा येणार नाही आहे. तर मग मित्रांच्या मधला युग सोडा, व्यवहारातला युग सोडा, संसारातला युग सोडा. मुलांचं मुलीचं पटत नाही, बहिणी बहिणीचं पटत नाही, भावा भावांचं पटत नाही, शेजाऱ्या शेजाराचं पटत नाही. काय घेऊन जाणार आहात बरोबर? काही घेऊन जाणार नाही, तुम्ही तुमचं कर्म घेऊन जाणार आहात. तर मामा सांगतायत, तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्ही माघार घ्या, तुम्ही क्षमा करा, तुम्ही मोठेपणानं त्यांना नमस्कार करा, त्यांना आदर द्या. कारण ह्या सृष्टीचा नियम आहे, ह्या निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे पेराल ते उगवेल. तुम्ही जर सुख पेराल, समोरच्याच्या परिवारामध्ये आनंद पेराल, तर तो आनंद आपल्याकडे येणार आहे, तो सुख आपल्याकडे येणार आहे. तर बाळूमामांनी हा खूप दृष्टांत खूप सुंदर दिलेला आहे. बाळूमामांची ही शिकवण प्रत्येकानं आजही आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या परिवारामध्ये जर अंमलात आणली, अनुकरण केली, तर मला वाटतं की आपल्याला कधीच भांडावं लागणार नाही, राग येणार नाही, द्वेष येणार नाही, एकमेकाविषयी चीड निर्माण होणार नाही. आणि असं जर झालं तर द्वेषभावना निर्माण नाही होणार, भांडणं तर होणारच नाही आहेत. तर बाळूमामांचा हा दृष्टांत सर्वांना आवडला असेल, सर्वांनी याचं अनुकरण करावं. ह्या बाळूमामांच्या भक्तीचा आपल्या रोजच्या वातावरणामध्ये वापर करावा, रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करावा आणि आपलं जीवन, आपला परिवार, आपला संसार सुखाचा करावा. हा आज बाळूमामांनी सुखी संसाराचा मंत्र सांगितला आहे. किती सुंदर वाटला, कसा वाटला तो तुम्हाला आम्हाला कळवा. जय बाळूमामा.